हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला. इकडे खोलीत वेदांतिका रेडी होत होते, तर खाली गुरुजींनी येऊन बारशाच्या विधीसाठी लागणारी सगळी तयारी करून घेत होती. साधना सगळं त्यांचं बघत होती. त्यांना हवं नको आणि लागेल ते त्यांना मिळेल याची जातीने खात्री करून घेत होती. जानकी सुद्धा त्यांच्या मदतीला होत्याच. दोघी दादी नानी मिळून आपल्या नातीच्या पहिल्या कार्यक्रमात कुठलीही कमी नको राहायला ते बघत होते. आरव सुद्धा बाहेरचं सजावटीचं बघत होता. घरचं फंक्शन असलं तरी सगळी तयारी मात्र अगदी रॉयल पद्धतीनेच करून घेतली होती आरव. वसंतराव सुद्धा सोफ्यावर बसून ते सगळं बघत होते. पण त्यांचे डोळे मात्र ज्योतीच्या आठवणीने सारखे भरून येत होते. आज जर ती असती तर हा आनंद आणखी दुपटीने वाटला असता, असं त्यांना वाटत होतं. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मग जे केलं त्याचं दुःख करण्याचं सोडून जे आहे त्यात आनंद आणि समाधान मानावं, तरच आपण सुखी राहू शकतो. सोबतच ज्योतीने जे केलं म्हणजे जाता जाता तिने त्याही मनस्थितीत ज्या प्रकारे वेदांतिकाचा जीव वाचवला यावरून त्यांना कुठेतरी आपले संस्कार जिंकले असे सुद्धा वाटले. आणि तितकाच आपल्या लेकीचा अभिमान सुद्धा. ही वेळाने का होईना तिने आईचं कर्तव्य निभावलं होतं, हा विचार करून त्या दुःखात सुद्धा त्यांच्या ओठांवर एक हलकं हसू फुललं होतं. पण सोबतच मन भरून आल्याने त्यांचे डोळे किंचित पाणावले सुद्धा होते. दुःख आणि आनंद हा मिश्रित अनुभव यावेळी वसंतराव अनुभवत होते. कोल्हापूरचे सगळे सुद्धा हजर झाले होते. आपल्या भाचीच्या पहिल्या कार्यक्रमात दोन्ही मामा अगदी हँडसम बनून आले होते. काय माहिती इथेच कोणी भेटली तर, आणि नाहीच भेटली कोणी तर आहेच त्यांची भाची, तिला आवडायला नकोत मामा. नाहीतर ती त्यांच्या जवळ येईल कशी, बरोबर ना. म्हणून ते सुद्धा खूप छान रेडी होऊन आले होते. सगळ्यांच्या बसण्याची सोय खाली गादी टाकून करण्यात आली होती. वसंतराव आणि सदाशिवराव सोडले तर सगळे आरामात तिथे बसले होते. गुरुजींनी सुद्धा जवळजवळ सगळीच तयारी पूर्ण केली होती. आणि अशातच पायऱ्यांवरून येणाऱ्या त्या छोट्या किलकारीने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. आणि बस सगळ्यांच्या नजरा त्या तिघांवर थांबल्या. लाईट पिंक रंगाची सिल्की साडी, केसांना मधोमध भांग काढून पाठीवर मुकडे सोडली, कपाळावर छान अशी छोटीशी टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक, हातात मॅचिंग बांगड्या, गळ्यात डायमंड नेकलेस सोबत अभिनय घातलेलं ते छोटं मंगळसूत्र आणि भांगे चमकणारं ते कुंकू तिच्या रूपाची शोभा वाढवत होत. आणि नुकतंच आलेलं मातृत्वाचं ते तेज त्यात आणखी भर घालत होतं. तर अभि सुद्धा तिला मॅच करत लाईट पिंक कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पैजाम्यामध्ये कमालीचं हँडसम दिसत होता. पण सगळ्यांसाठी मुख्य होती ती म्हणजे ती छोटीशी पिल्लू, जी आज खूपच गोड दिसत होती. बेबी पिंक रंगाच्या त्या सॉफ्ट सॉफ्ट फ्रॉक मध्ये ती छोटीशी पिल्लू आज एखादी परीच दिसत होती. तिघांना असं एकत्रित बघून त्या सगळ्यांच्या ओठांवर नकळत स्मित हसू फुललं होतं. ते तिघ एकत्रित खूप गोड दिसत होते. एक परफेक्ट फॅमिलीचं छान असं उदाहरण होतं ते. अभिने आपल्या लिटिल प्रिन्सेसला आपल्या एका हातात घेतली होती, तर दुसऱ्या हाताने तो वेदांतिकाला पायऱ्या उतरायला मदत करत होता. ते तिघे जसे हॉलमध्ये आले, सगळ्यांना बघून वेदांतिकाच्या ओठांवर छानस हसू उमटलं. गुरुजींनी त्यांना समोरच्या पाठावर बसायला सांगितलं. अभिने आधी वेदांतिकाला बसायला सांगितलं, मग पिल्लूला तिच्याकडे देऊन तो सुद्धा तिच्या बाजूला ठेवलेल्या पाटावर बसला.
त्यानंतर सदाशिव आणि वसंतराव यांना सोडून सगळे सुद्धा त्यांच्या मागे बसले. तसं गुरुजींनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली आणि इकडे वेदांतिकाच्या मांडीवर असलेल्या पिल्लूची सुद्धा उन्हाची गाडी सुरू झाली. तशी वेदांतिका स्मित हसत तिलाच बघू लागली. अभिने सुद्धा तिरकस नजरेने आपल्या लेकीला बघून घेतलं. तसही त्याला आपल्या लेकीचं भारी कौतुक होत आणि जेव्हा ती अशी काही करायची तेव्हा तर त्याला आपल्या लेकीवर जीव ओवाळून टाकावासा वाटत असायचं. तर पिल्लू सुद्धा टकमक टकमक आपल्या मॉम डॅडला बघत होती. तिला तर समजतच नव्हतं की आज तिचे मॉम डॅड इतकी छान का रेडी झाले आणि तिला सुद्धा हे असं सॉक्स वगैरे घालून का रेडी केलं. आणि समोर समोर असणारे नाकावर चष्मा घातलेले हे अंकल कोण आहेत जे आपल्या भाषेत काहीतरी बडबड करत आहेत. बापरे बापरे, किती प्रश्न त्या इवल्याशा जीवाला. पण काय करणार आता, कुणालाही तिच्या प्रश्नांना उत्तर द्यायला वेळ नव्हता. सगळे आपले हात जोडून समोर बघत बसले होते. तिच्याकडे साधं कुणीही बघत नाही बघून आता तिच्या कपाळावर आठ्यास पडायला सुरुवात झाली आणि तिने हातपाय जोराने हलवत हलवत ते हातमोजे काढूनच फेकले. मग काय, रागच आला ना आपल्या पिल्लूला तसा. पण हे काय, तरीही पिल्लूची मम्मा शांतच. हे बघून तर आता त्या जीवाला राहावलं नाही आणि तिने आपला ब्रह्मास्त्र काढला आणि जोर जोरात आवाज करत रडायला लागली. अरे अरे, काय झालं माझ्या पिल्लूला? कशाचं रडू येत आहे? वेदांतिका तिचं रडणं ऐकून पटकन तिला थोपट बोलली. सगळे सुद्धा पिल्लूकडे बघू लागले. हेच हेच तर हवं होतं तिला. सगळ्यांचं टेन्शन, एकदम टेन्शन खेचू होती ती. वेदांतिका तिला शांत करत होती पण ती काठी तर ऐकायचं नावच घेत नव्हती. गुडिया, तिला इकडे दे, मी तिला थोडं बाहेरून फिरवून आणतो. हे सगळं बघून तिची चिडचिड होत असे. राहुल उभा होत म्हणाला, भाजीच्या डोळ्यातलं पाणी कसं तरी सहन होईल मामाला. शेवटी त्याच्या गुडियाची छोटी गुडिया होती. जिथे तो त्याच्या गुडियाला घेऊन पजेसिव्ह होता तिथे तिच्या छोट्या गुडियाला घेऊन तो कसा असेल हे तुम्हीच ठरवून सांगा. वेदांतिकाने सुद्धा पिल्लूला राहुलच्या हातात दिली. तसा, ओ काय झालं परी, घुमी घुमी करायची आहे का माझ्या परीला? बोलत राहुल तिला वाड्याच्या बाहेर ठेवून गेला. आता बाळाला आत बोलावून घ्या, गुरुजी म्हणाले. तसा अमित जाऊन राहुल आणि पिल्लूला घेऊन आला. आता ती शांत झाली होती. मामाने तिला खूप छान बाहेरच्या बागेत फिरवून आणलं होतं. आता तुम्ही बाळाचं नाव अक्षरावरून ठेवू शकता. तसे सगळे आपापले पसंतीचे नाव सुचवू लागले. अद्विका, अन्वी, आकांक्षा या प्रकारचे नाव सुचवत होते. अभिज्ञा, माझ्या अभिची प्रतिज्ञा, कारण त्यांनाच लिटिल प्रिन्सेस हवी होती. हिची बातमी कळल्यापासून त्यांना फक्त आणि फक्त आपली लिटिल प्रिन्सेसच हवी होती. एक प्रकारे त्यांनी तिच्यासाठी प्रतिज्ञाच केली होती. म्हणून ही माझ्या अभिची प्रतिज्ञा आहे आणि माझी अभिज्ञा, वेदांतिका म्हणाली. तसं तिच्या त्यामागचं कारण ऐकून अभिला तर खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि त्याचं आनंदात त्याचे डोळे किंचित ओले झाले. मग गुरुजींनी सुद्धा अभिज्ञा नावाने पूजा करून पिल्लूचं नाव शेवटी अभिज्ञा हे ठेवण्यात आलं. पिल्लूला सुद्धा आपलं नाव आवडलं होतं म्हणून ती सुद्धा आपलं लाल टुचूक फबाड दाखवून हसत होत.
वसंतराव आणि सदाशिवराव यांनी भरमसाठ दक्षिणा देऊन त्यांचा नीट मानपान केलं. गुरुजींनी सुद्धा आनंदात पिल्लूला खूप सारे आशीर्वाद दिले आणि दक्षिणा घेऊन निघून गेले. आज पिल्लूला नवीन ओळख मिळाली होती. आज ती अभिज्ञा अभिराज पाटील झाली होती. सगळेच पिल्लूचे लाड करण्यात बिझी होते, तर पिल्लू सुद्धा सगळ्यांकडून आपले लाड करून घेत होते. बहिणी, मी काय म्हणते, आता पिल्लू आणि गुडियाला आम्ही सोबतच घेऊन जातो, जानकी साधना यांना म्हणाली. आता सगळे सायंकाळचा चहा घेत होते. वेदांतिका अभि सुद्धा तिथेच होते. तर पिल्लू आपल्या मामांच्या जवळ पाडण्यास शांत खेळत होते. सगळे एकत्रित बघून जानकी यांनी शेवटी विषय काढला. तशी वेदांतिकाच्या ओठावरची स्माईल गडद झाली आणि तिचा चेहरा चमकला, पण अभिचा मात्र चेहराच पडला. त्याला तर आधीच त्याच्या प्रिन्सेस शिवाय करमत नव्हतं. त्यात तर आता त्याची अभिज्ञा सुद्धा आली होती आणि आता दोघीही जाणार म्हणून त्याचं हृदय आताच गलबलून येत होतं. पण वेदांतिकाच्या चेहऱ्यावरची चमक बघून तो सुद्धा आता तिला अडविणार नव्हता आणि तसही आता त्याला कुठलाच बहाणा नव्हता त्यांना थांबविण्याचा. अहो वहिनी, हे काय विचारणं झालं? अहो, गुडिया आणि पिल्लू तुमचीच तर आहे. तुम्ही कधीही त्यांना घेऊन जावा, आमची काही हरकत नाही. फक्त आता आम्हाला पिल्लू आणि गुडियाशिवाय करमणार नाही, हे मात्र खरं आहे, साधना हलकं स्मित करत म्हणाली. अभिच्या खोलीत वेदांतिकाने आता अभिज्ञाला नुकतंच फिट केलं होतं, त्यामुळे ती शांत झोपली होती. तर वेदांतिका आडवी पडून तिच्या केसांमधून हात फिरवत होती. तितक्यात अभि सुद्धा फ्रेश होऊन वॉशरूम मधून बाहेर आला. तशी त्याला बघून वेदांतिका सुद्धा बेडवरून उतरली. तिने पिल्लूच्या आजूबाजूला उशा लावल्या आणि अभिजवळ आली. अहो, तुम्ही नाराज आहात का? आई सोबत घेऊन जायचं म्हणाली म्हणून. वेदांतिका त्याला समोरून मिठी मारत म्हणाली. तसं असेल तर सांगा, मी आईला नकार सांगते माझा. वेदांतिका म्हणाली खरी, पण तिच्या आवाजातली उदासीनता अभिने बरोबर ओळखली. प्रिन्सेस, तुला कुणी सांगितलं मी सॅड आहे म्हणून? मी बोललो का तुला काही? अभि वेदांतिकाला आपल्यापासून थोडं दूर करत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण मग तुम्ही काहीच म्हणाला नाहीत आणि तुमचा चेहरा सुद्धा उतरला होता, म्हणून मला असं वाटलं. वेदांतिका चेहरा पाडत बोलली. तसं अभिला तिचं हसूच आलं. प्रिन्सेस, आता थोडं तर सॅड वाटेल ना मला. आधीच तुझ्याशिवाय करमत नाही, त्यात आता तू माझ्या लिटिल प्रिन्सेसला सुद्धा घेऊन जाणार म्हटल्यावर मला कसं करमेल. आता तर तुमच्या दोघीशिवाय एक दिवस राहायचं म्हटलं तरी माझ्या जीवावर येते. त्यात आता तू इतक्या दिवसांसाठी जात आहेस, माझ्यासाठी थोडं अवघड आहे. पण मी समजू शकते, तुला सुद्धा कोल्हापूरला जाऊ वाटत असेल ना. आणि तसही लिटिल प्रिन्सेसची बातमी कळल्यापासून मी तुला बाहेर कुठेच जाऊ दिलं नाही, कोल्हापूरला सुद्धा. आणि आई बाबा आजोबा त्यांचं काय, त्यांना सुद्धा वाटत असेल ना पिल्लूने त्यांचं घर सुद्धा बघावं. शेवटी तिच्या मम्माचं घर आहे. म्हणून फक्त आणि फक्त याच वेळी मी तुला आणि लिटिल प्रिन्सेसला एकटं पाठवत आहे. यानंतर तुम्ही दोघी कधीही कुठेही एकटी जाणार नाही. जिथे कुठे जाल
ते माझ्यासोबतच, समजलं? अभि वेदांतिकाला हलकं दटावत म्हणाल. तसं तिने सुद्धा स्मित हसत मानेने होकार दिला आणि त्याच्या मिठीत शिरली. अभिने सुद्धा तिला आपल्या बाहुपाशात कैद करून घेतली. आता काही दिवस तरी त्याला फक्त याच मिठीवर काम भागवायचं होतं. दोघेही एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. तर आता वेदांतिका आणि पिल्लू तर निघालेत कोल्हापूरला. पण आपला सडू राक्षस, त्याचं काय? तो हा दुरावा सहन करेल की मग तो सुद्धा जाईल त्यांच्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेसच्या मागे? हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.